युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय आणि पालघर जिल्हा कबड्डी लीग तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पुरस्कृत या स्पर्धेचे देखील विद्यमान उपाध्यक्ष महोदय आदरणीय अमितजी प्रभाकर पाटील यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत। या सन्मानाकरिता मी विनंती करतोय आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष महोदय, आदरणीय गिरीशजी अकरे साहेब आपण देखील यायचं आहे। वैभवजी पाटील साहेब आपण देखील यावं। वैभव पाटील साहेब युवक मंडळाचे सरचिटणीस महोदय, या स्पर्धेचे प्रायोजक ज्यांनी या प्रवेशद्वार सौजन्य केलेला आहे आदरणीय निवासजी शिरार साहेब, भारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार या पदावरती जे नियुक्त होते। आणि हा विशेष सन्मान आदरणीय अमित प्रभाकर पाटील ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख या मैदानाचं सपाटीकरण आणि मैदानाच्या निर्माणामध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण सिंहाचा वाटा उचलणारे अमितजी प्रभाकर पाटील यांच्याकरिता जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। मागील कित्येक हंगामांमध्ये मग ती कुणबी प्रीमियर लीग असेल की पालघर जिल्हा कबड्डी लीग असेल, प्रत्येक हंगामामध्ये ही जी मुख्य क्रीडांगण आपण पाहतोय हे सुसज्ज करण्याकरिता अमितजी प्रभाकर पाटील यांचं बहुमूल्य असं योगदान राहिलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आभार आभार। सन्माननीय श्री तुषारजी भालचंद्र पावडे साहेब यांच्या सौजन्याने लीगसाठी रोख 1551 रुपये प्राप्त झाले आहेत। आपले मनपूर्वक आभार। PS कुणबी किंग संघाचे संघमालक तसेच युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे विद्यमान प्रेसिडेंट आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब यांच्याकडून पालघर जिल्हा कबड्डी लीगच्या या 5व्या हंगामासाठी तब्बल रोख रक्कम 15,000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी सौजन्य करण्यात आलेला आहे। मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत। खूप खूप धन्यवाद। Back to commentary box. हॅलो आदरणीय सन्माननीय उमेशजी बबन पाटील केव स्पर्धेच्या माध्यमातून निरोप घेत आहेत। द्वित फार्मचे अधिकृत अधिपती ज्यांनी या स्पर्धेकरिता मालिकावीर खेळाडूकरिता आकर्षक स्वरूपातील स्मार्ट टीव्ही सौजन्य केलेले आहे।
आज द्वित फार्मच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर त्यांचं ब्लॉगिंग सुप्रसिद्ध आहे. कुक्कुट पालनावरती अगदीच यथोचित स्वरूपातील प्रशिक्षण ते देतात आपल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय उमेश बबन पाटील आपल्या सहकार्याला आणि दानशूर वृत्तीला मानाचा त्रिवार अभिवादन. आकर्षक स्वरूपातील LED TV, स्मार्ट TV ज्यांनी सौजन्य केलेले आहे प्लेअर ऑफ दी सिरीज या पुरस्काराकरिता सरांचे मनपूर्वक आभार आभार आभार. द्वित फार्मचे अधिकृत अधिपती या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी काही अवधीमध्ये निरोप घेत आहेत. आपण आलात सर, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत त्याबद्दल थँक्यू सो मच. माजी जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय सौ अनुश्री अजय पाटील मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते. लीगचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री मनोजजी मोहन ठाकूर साहेब, आपणास विनंती आहे आपण अनुश्री अजय पाटील यांचे स्वागत करावे. अर्धांगिनी सौ अनुश्री अजय पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे येथे स्वागत होत आहे. मान्यवरांचे आभार. तदनंतर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री निभाषजी भास्कर पाटील साहेब यांच्या अर्धांगिनी येथे उपस्थित आहेत. सौ योजना निभाष पाटील, आपणास विनंती आहे आपण मंचावर यावे. राष्ट्रीय खेळाडू ध्रुव डोंगरे येथे उपस्थित आहे. त्याचे हालोली याचे येथे आगमन झालेले आहे. आपणास विनंती आहे आपण मानाने मंचावर यावे. राष्ट्रीय खेळाडू ध्रुव डोंगरे हालोली याचे येथे आगमन झालेले आहे. आपणास विनंती आहे आपण मानाने सन्मानाने या व्यासपीठावर विराजमान व्हावे.
सन्माननीय सौ योजना निभास पाटील यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते लीगचे कार्याध्यक्ष सन्मान्य श्री मनोजजी मोहन ठाकूर साहेब यांना, तसेच त्यांच्या समवेत मंडळाचे समवेत लीगचे विश्वस्त सन्माननीय श्री प्रकाशजी आत्माराम पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण सौ योजना निभास पाटील तसेच सन्माननीय श्री निभासजी भास्कर पाटील साहेब यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित करावे.
हॅलो हॅलो. नमस्कार. तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित पालघर जिल्हा कबड्डी लीग आणि या भव्य दिव्य आयोजनासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या प्रत्येकाचे आभार मानणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आजच्या स्पर्धांसाठी जे आम्हाला उद्घाटक लाभले माननीय डॉक्टर श्री दिव्येश चंद्रकांत पाटील गोवाडे गावचं हे तरुण नेतृत्व यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच आज विशेष अतिथी म्हणून इथे कालच्या दिवसात माननीय डॉक्टर श्री हेमंत विष्णू सवरा पालघर लोकसभा खासदार हे सुद्धा उपस्थित होते. आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच सन्माननीय श्री विनोद दत्तात्रय अधिकारी त्यांचे सुपुत्र मनोज अधिकारी काल उपस्थित झाले होते. त्यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच पालघरचे क्रीडा अधिकारी व प्रो कबड्डी स्टार माननीय श्री गिरीजी मारुती हरनाकी ते उपस्थित होते. आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच या भव्य दिव्य आयोजनामध्ये ज्यांनी महत्त्वाचा आमचा भार उचलला किंवा या संपूर्ण क्रीडानगरीसाठी ज्यांनी निधी दिला ते विशाल आत्माराम पाटील गुंदले यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच हे संपूर्ण व्यासपीठ ज्यांच्या सौजन्यातून आम्हाला प्राप्त झालं असे श्री माननीय श्री दुष्यंत धनंजय पाटील नेटाळी त्यांचे वडील स्वर्गीय श्री धनंजय गजानन पाटील नेटाळी यांच्या स्मरणार्थ व्यासपीठ आम्हाला प्राप्त झालं. आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच इथे विशेष निमंत्रित मान्यवर म्हणून सन्मान्य पालघर लोकसभेचे विधानसभेचे आमदार राजेंद्र धेंड्या गावित उपस्थित राहिले होते. आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच या स्पर्धांसाठी जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याचे दाते युवक मंडळाचे विद्यमान सचिव माननीय श्री वैभव नारायण पाटील निये इथे उपस्थित होते. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तसेच दुसरं प्रवेशद्वार आम्हाला जे लाभलं आहे ते माननीय श्री कल्पेश पुंडलिक पावडे लालठाणे महालक्ष्मी रिटेलर्स व बिल्डर यांचे आम्ही सुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसे दुसरं प्रवेशद्वार आर्य पाटील आमचे आराध्य दैवतच आम्ही म्हणू असे आर्य पाटील यांच्या स्मरणार्थ आमचं दुसरं प्रवेशद्वार होतं. आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच या स्पर्धासाठी टॉसबॉक्स जो लाभला ते श्री अमोल रघुनाथ पवार गिरनोळी यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच या स्पर्धांसाठी गेली 5 वर्ष लगातार जे दातृत्व करतायत आणि इथे उपस्थित राहून आमचं मनोबल वाढवतात असे सन्माननीय श्री गिरीजी श्रीधर आकरे आंबई यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच मंचावर आज ज्यांनी उपस्थिती दाखवली व आम्हाला एक चांगला निधी प्राप्त केला असे विशेष अतिथी आमचे माननीय श्री कल्पक धनेश पाटील माहीम यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच टीम मालकी घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा जे उपस्थित राहिले माननीय श्री राघव उपेंद्र देशमुख पालघर यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच माननीय श्री निकेश पांडुरंग वर्तक इथे उपस्थित राहिले व भरघोस असा त्याच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला व आमचं मनोबल वाढवलं त्या निकेश पांडुरंग वर्तक यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच आमचे मित्र व या गावचे सुपुत्र माननीय श्री सुलक्षण विश्वास पाटील चहाडे यांनीसुद्धा आम्हाला भरघोस निधी प्राप्त करून दिला होता. तसेच या स्पर्धांसाठी काल त्यांनी अनमोल असं मार्गदर्शनसुद्धा केलं. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तसेच माननीय श्री तरुण उद्योजक म्हणेन आणि एक लहान वयात ज्यांनी दातृत्वाची भूमिका बजावली असे जीत अनंत पाटील नावजे यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच इथे प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित राहिले युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष गेली 5 वर्ष संघमालकी घेऊन व आमचं खऱ्या अर्थाने आमची जो थकवा असतो तो थकवा दूर करण्याचे एनर्जी जे आम्हाला देत आहेत ते माननीय श्री प्रशांत रामचंद्र सात्विक कुडे यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच कुडे गावचे दुसरं नेतृत्व म्हणजे माननीय श्री चेतन मोरेश्वर सात्वी इथे उपस्थित होते. त्यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. माननीय श्री भूषण रमेश पाटील लालठाणे तरुण उद्योजक यांच्यामार्फतसुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तसेच नेटाळी गावचे तरुण उद्योजक व नेहमी सहकार्य करणारे माननीय श्री प्रशांत सुदाम घरत इथे उपस्थित होते. त्यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच आमचे लीगचे सदस्य व या गटातील एक चांगलं नेतृत्व माननीय श्री पंढरी कोंडू पाटील वसरे यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच गिराले गावचं नेतृत्व गिराले गावचे दातृत्व म्हणजे माननीय श्री अजित मधुकर पाटील यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच हिंदुश्री कुणाल सुरेश पाटील मांडे सफाळे यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच या स्पर्धांसाठी मालिकावीर म्हणून ज्यांच्याकडून आम्हाला स्मार्ट टी व्ही प्राप्त झाला असे द्वित फार्मचे मालक संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं गावठी कुक्कुटपालन म्हणून मार्गदर्शन लाभते अनेक ट्रेनिंग्स होतात असे सन्मान्य श्री उमेश बबन पाटील केव
यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच आमचे दुसरे दाते आणि दरवर्षी आम्हाला खऱ्या अर्थाने अगदी सरळ हस्ते किंवा स्वइच्छेने फोन करून जे दातृत्व देतात, आज त्यांच्यामार्फत आम्हाला सामनावीर म्हणून सायकल लाभली असे कल्पेश कमलाकर पाटील निहे यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच सामनावीर म्हणून प्रत्येक सामन्यासाठी ज्यांच्यामार्फत एक आकर्षक ट्रॉफी लाभली असे मान्य कुमार सूरज नरेश पाटील काटाळे यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. उत्कृष्ट पकड व उत्कृष्ट चढाईसाठी अभिजित काशीनाथ नाईक वसरे यांच्याकडून सुद्धा आम्हाला पारितोषिक लागलं, आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच रतेश साईनाथ घरत वसरे यांच्यासुद्धा आम्हाला कूलर मिळाला आहे, आम्ही त्याचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच श्री श्याम लॉजिस्टिकचे मालक व अतिशय लहान वयात ज्यांच्याकडून दातृत्वाची भूमिका बजावली असे सुजित कमलाकर पवार चाडे यांच्याकडून सुद्धा एक कूलर लाभला, आम्ही त्यांचेसुद्धा आभारी आहोत. तसेच या सामन्यासाठी उत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून दरवर्षी आम्हाला नेहमीच म्हणजे स्वइच्छेने या स्पर्धांसाठी स्वतःचा फोन असतो आणि ज्यांच्याकडून उत्कृष्ट मध्यरक्षक हे बक्षीस लाभते असे सन्मान्य धीरज नामदेव पाटील गिरनोली, आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसेच इथे प्रेक्षकांचं मनोबल वाढवण्यासाठी आजी आजोबांच्या स्मरणार्थ अगदी मागच्या वर्षीसुद्धा ज्यांच्याकडून स्मार्टवॉच आणि यावर्षी तर पैठणी आणि साडी, आजच्या दिवसासाठी मला वाटतं 2 पैठणी आहेत आणि 1 साडी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे रोहित जगदीश पाटील तांदुळवाडी यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी जी सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे मैदान. आणि हे मैदान आता ज्यांचा आपण खऱ्या अर्थाने जरी सन्मान केला असला तरी त्यांचा सन्मानसुद्धा आमच्यासाठी फार म्हणजे कमीच आहे, कारण की ज्यांचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. म्हणजे अमित प्रभाकर पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, अजय पाटील असतील, सागर पाटील असतील, भूपेंद्रजी नाईक असतील, ज्यांच्या माध्यमातून इथे मला वाटतं टँकर पाण्याची मदत झाली होती, या प्रत्येकाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच या मैदानाला एक चांगलं रंगत यावी किंवा सुशोभीकरण चांगलं व्हावं म्हणून या मैदानाच्या प्रमुख गेटवर ज्यांच्यामार्फत रांगोली अतिशय चांगल्या प्रकारे आकारली गेली ते भार्गवी बिपिन पाटील चाडे यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धांसाठी ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण स्टेडियम DJ हे प्राप्त झाले ते विशाल पाटील सफाळे यांचे आम्हीसुद्धा आभारी आहोत. तसेच यूट्यूब नितेश पाटील, पाटील नेटवर्क यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच हे मैदान ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं ती चाडे ग्रामपंचायत यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत होतो प्रेक्षक वर्ग, हा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित राहिला त्यामुळं या सामन्यासाठी खरी रंगत प्राप्त झाली, त्यांचेसुद्धा खूप खूप आभारी आहोत. तसंच सर्वात महत्त्वाची भूमिका आणि ज्यांचे आम्ही नेहमीच आभारी असतो असे संघमालक, कारण की हे फक्त कमिटी या स्पर्धा पार पाडू शकत नाही, तर संघ मालकांचं सहकार्यसुद्धा फार महत्त्वाचं असतं. ते संघ मालक जे जे लाभले त्या प्रत्येक संघ मालक म्हणजेच गोल्डन स्टार, तसेच जाणता राजा, PS कुणबी किंग, साई स्पोर्ट्स सागावे, तलासरी डहाणू क्रीडा मंडळ आणि NVV वॉरियर्स डहाणू या सर्व संघ मालकांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धांसाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं, कळत नकळत कोणाचं नाव पण राहून गेलं असेल, त्या प्रत्येकाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान या स्पर्धा दरवर्षी अथक प्रयत्नाने सादर करत असतं. अनेकांच्या या स्पर्धांसाठी कळत नकळतपणे दातृत्वातून किंवा आपल्या मेहनतीतून किंवा अनेक गोष्टी पार पाडत असताना असं पालघर पोलीस स्टेशन असेल यांच्यामार्फतसुद्धा चांगलं सहकार्य लाभतं. तसेच जो संपूर्ण हा भव्य दिव्य जे आयोजन आहे त्या आयोजनासाठी चाडे गाव असेल किंवा या आमच्या परिसरातील अनेक मान्यवर असतील की जे कुठलीही गोष्ट कमी पडू नये म्हणून अनेक हात आमच्या पाठीशी नेहमीच दातृत्वाचे तयार असतात, अशा प्रत्येकाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आम्ही तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद DJ.
गेले 3 दिवस आपण येथे पाहत आहोत की येथे काही स्वयंसेवक आहेत जे नित्य नियमाने नेटाने येथे त्यांचं जे जबाबदारी आहे ते पार पाडत आहेत. त्या सर्व स्वयंसेवकांना मी विनंती करते, कृपया आपण मंचावर यावे. कौशिक पाटील, सार्थक पाटील, द्रोण कोरे, अक्षत ठाकूर, दिशांत ठाकूर आणि गुंजन कोरे, आपणास विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यावे. हे स्वयंसेवक आहेत जे 3 दिवस अथोनात मेहनत घेत आहेत. त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ती अगदी निशंकपणे पार पाडत आहेत. तसेच मैदानासाठी ज्यांनी विशेष सहकार्य दिलेले आहे ते स्वयंसेवक आहेत भार्गव संदेश पाटील, उत्कर्ष निभाष पाटील, यश संदीप पाटील, आयुष निलेश पाटील, दीप संजय पाटील व मंथन प्रशांत पाटील. हे स्वयंसेवक आहेत जे 3 दिवस अतोनात मेहनत घेऊन इथे या कबड्डी मैदानासाठी त्यांचे कार्य, त्यांची भूमिका बजावत आहेत. त्या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावे. आघाडी आहे. सेकंड हाफ प्रगतीपथावरती आहे आणि या उत्तरार्धामध्ये जवळजवळ 7ची आघाडी जाणता राजा संघाच्या बाजूने. आपण मंथनला पाहतोय, नरेशला पाहतोय, तसेच राहुल घरत आहे, मयूर गवळी आहे. सेफ्रेड पुन्हा एकदा मयूर गवळी 22-15. यानंतर जो संघ जिंकेल त्याला मात्र 2 हात करावे लागतील
डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ बरोबर, कारण ग्रँड फिनालेच्या दृष्टीने एक संघ ऑलरेडी पोचलेला आहे. साई स्पोर्ट्स सागावे हा संघ मात्र फायनल साठी पोचलेला आहे. थर्ड रेड डू आय डायची रेड मयूर गवळी 8 नंबरची जर्सी 4च्या डिफेन्स मध्ये. बोनस ऑफ आहे. पॉइंट साठी खोलवर जावं लागेल. शिकार करायची असेल तर जंगलात आत घुसून शिकार करावी लागेल आणि ते कौशल्य मयूर गवळीकडे आहे. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. काय टर्न आहे बॅक. अशी लात हातामध्ये बसते आणि तीच बसलेली आणि त्यामुळे मात्र मयूर गवळी आउट होता येतं. थर्ड रेड डोळ्याची रेड जयेश आले जर्सी नंबर 11. बोनस घेण्याचा प्रयत्न. थर्ड रेड डोळ्याची रेड मध्ये बोनस चालेल, पॉइंट चालेल, काही करून 1 पॉइंटची कमाई होणे गरजेचं आहे. या वेळेला ब्लॉक करण्यामध्ये यश आले. पॉइंट मिळतोय जाणता राजा. चला नरेश येत आहेत या वेळेला. पुन्हा एकदा 4चा डिफेन्स आहे. स्कोरबोर्ड आपण पाहिला 23-16 आहे. 7ची आघाडी जरूर आहे. शेवटचे 5 मिनिटे. सामना संपण्यासाठी 5 मिनिटांमध्ये काय घडेल ही 7ची पिछाडी आहे, ती पहिल्यांदा भरून काढावी लागेल. NVV वॉरियर्स या वेळेला ब्लॉक. डॅश करो, ऐश करो. आता मध्ये 3च्या डिफेन्स मध्ये मयूर गवळी. जर टॅकल झाली तर 2 पॉइंट बहाल केले जातील. त्यामुळे स्वतः मयूर गवळी आलेत की मला पॉइंट नकोय, मला सेफ रेड करायची आहे, कारण सुपर टॅकलचे 2 पॉइंट बहाल नाही करायचे मिळत. चोवीस 16 यावेळेला झटपट रेड करण्याचा प्रयत्न केला आहे. आता मात्र थर्ड रेड डू ऑर डाय. 3च्या डिफेन्स मध्ये शेवटची 4 मिनिटे. शेवटची 4 मिनिटे म्हणजे साधारणतः 4 ते 5 रेड प्रत्येक कोर्ट मधून येऊ शकतात. या 5 रेड मध्ये काय करावं लागेल यावेळेला बॅक किक. अगदी वरपर्यंत किक आपण जाताना पाहिली. यासाठी प्रॅक्टिस सराव खूप महत्वाचा आहे आणि तोच सराव मयूर गवळी. टाइम आउट घेतला जातोय आणि संधी देऊया डीजे. पंचवीस 16 9ची पिछाडी 9ची आघाडी. 7चा डिफेन्स आहे. 2-1 2-2चा सेट लावलाय. रेडर या वेळेला तो टच करण्याचा प्रयत्न. डॅश केलंय का. रेडर आउट. पॉइंट मिळेल जाणता राजा. 1+2 ऑल आउट. 3 पॉइंट मिळतात जाणता राजा. आता मात्र भरभक्कम आघाडी होताना. 16-19 शेवटची 3 मिनिटे. नमस्कार सर्वांसाठी. अजून एक सोहळा आहे इथे. या लीगचे विद्यमान खजिनदार सन्माननीय श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. त्यांना सर्वांतर्फे, सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर आपण आपल्यासाठी भरपूर शुभेच्छा. आप जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.
तसेच त्यांच्या अर्धांगिनी सौ दीपा पाटील येथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावे. अगदी आपण मुख्य मंचावरती पाहतोय आजचा वाढदिवस खजिनदार साहेब नितीनजी पुरुषोत्तम पाटील. प्रत्येकाला अगदी जो दिवस आवडीचा आहे तो दिवस अर्थात स्वतःचा वाढदिवस, कारण वाढण्याचा दिवस आहे, संकल्प उचलण्याचा दिवस आहे आणि तेच वाढदिवसाचं सेलिब्रेशन यावेळेला आपण पाहतोय मुख्य मंचावरती होताना. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए. वाढदिवसाचं या ठिकाणी सेलिब्रेशन आपण पाहू शकतात. आदरणीय सन्मान्य नितीनजी पुरुषोत्तम पाटील तांदुलवाडी, आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि सरांच्या वाढदिवसाचं यथोचित हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. आदरणीय नितीनजी आपणास रायगडाची भव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि शिवनेरीची श्रीमंती लाभो. हे जाई तुळजाभवानी माते